बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीमध्ये गोळीबार झालाय। किरकोळ वादातून 3 राऊंड फायर करण्यात आले आहेत। नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सिंह रोडवरील कोल्हेवाडीमध्ये गोळीबार झालेला आहे। पोलीस झोन 3 मध्ये 24 तासात 2 ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती। किरकोळ वादातून 3 राऊंड फायर करण्यात आलेत। नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय कोल्हेवाडीमध्ये या ठिकाणी गोळीबार झालेला आहे। किरकोळ वादातून 3 राऊंड फायर करण्यात आलेत। काल संध्याकाळचा हा सगळा घटनाक्रम आहे। वर्दळीच्या ठिकाणी कोल्हेवाडी सिंहगड रस्त्यावरचं जे आहे तिथे 2 गटामध्ये गाडी घासण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादामध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली। मात्र याच दरम्यान 2 बंदुकी बाहेर काढण्यात आल्या आणि त्याच्यामधून 3 राऊंड हे फायर करण्यात आलेले आहेत। अशी धक्कादायक घटना घडलेली आहे। हवेमध्ये हे फायरिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये। पण बंदुकीमधल्या गोळ्या संपल्यानंतर मात्र उलटी बंदूक करून एकमेकांच्या डोक्यात मारण्याचा प्रकार आहे तो सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। पुण्यातील नांदेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला हा सगळा प्रकार आहे आणि गेल्या 24 तासामध्ये या झोन 3 पोलिसांचा जो विभाग आहे त्यामध्ये 2 ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत। अत्यंत किरकोळ कारणामुळे या गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातली गुन्हेगारी, गाड्यांची तोडफोड हे प्रकार सातत्याने वाढत आहेत। मात्र काल झालेला हा गोळीबार कुठेतरी पोलिसांनाच आव्हान देणारा आहे, कारण ज्याने हे फायरिंग केलेलं आहे त्या व्यक्तीचा गावठी दारूचा अड्डा असल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे पोलिसांनी खरं तर याची गांभीर्याने दखल घेऊन अशा पद्धतीने जे हवेमध्ये गोळीबार करतायत, दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत, यांच्यावर कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे। आणि त्यामुळे काल ही जी घटना कोल्हेवाडी परिसरामध्ये घडलेली आहे, अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेली आहे, ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे तिथं दोन्ही बाजूला बस स्टॉप आहे। त्या बस स्टॉपच्या ठिकाणी 60 ते 70 जण नागरिक, सामान्य नागरिक हे सुद्धा तिथं उभे होते आणि अशा ठिकाणीच हा सगळा गोळीबाराचा घटनाक्रम आहे तो घडलेला आहे। आता या सगळ्या विषयी पोलिसांनी शोधकार्य सुरू केलेलं आहे, पण खासदार सुप्रिया सुळे ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा गोळीबार झालेला आहे त्यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री आणि पुणे पोलिसांना प्रश्न उपस्थित केलेला आहे। पुणे पोलीस नेमके काय करतात अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातली गुन्हेगारी ही थांबायचं नाव घेत नाही आणि त्यामुळे गृहमंत्र्यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे ती सुद्धा आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। पण काल हा जो कोल्हेवाडी येथे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये सुदैवाने कुणी जखमी झालेलं नाहीये। मात्र अशा पद्धतीने हवेमध्ये फायरिंग करणं यामुळे लोकांच्या मनामध्ये मात्र भीती निर्माण झाली। जी नक्कीच, आता पुणे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।